एक महत्त्वाची घडामोड आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलाय. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय. कर्जमाफी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासंदर्भात उपाययोजनांचा या अहवालात समावेश आहे. चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. महाराष्ट्रासह देशभरामध्ये पावसाला ब्रेक. तब्बल 64% तूट. पावसाचे ढग फिरले. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी. खरीप पेरणीसाठी प्रतीक्षेत. मान्सून लांबला. चिंता वाढली. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये 20 जूनपर्यंत पाण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. पेरणी करावी की नाही? यंदाही पीक विम्याचे जुने निकष कायम. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. तर खरीप हंगामामध्ये एल निनोचे सावट. अग्रिम आणि अतिवृष्टीची भरपाई रद्द. लाडकी बहीण योजना. मे महिन्याचे 1500 रुपये वाटप सुरू. मे महिन्याचे 1500 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महागाई वाढली. शेतकरी चिंतेत. अवकाळी पाऊस बाधित शेतकऱ्यांना 17 कोटींची मदत. 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 17 कोटींची मदत शासनाने जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22 जून पर्यंत खात्यामध्ये पैसे PM किसान योजनेचे जमा होणार. सळई सिमेंटच्या दरात घसरण. घर बांधकामाला मिळाला दिलासा. सळईचे दर प्रति टन 13,000 रुपयांनी घटले तर सिमेंट सुद्धा झाले आहे स्वस्त. घर कामगारांना दिलासा. ऊसाला विक्रमी दर 3,132 रुपयांप्रमाणे बिल खात्यामध्ये जमा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आनंदाचा क्षण मिळणार. कांद्याचे भाव शासनाने वाढवले तर मक्का आणि सोने चांदी महागले. व्यापारी धास्तवले तर गुळाने तेजीचा उच्चांक गाठला. कांद्याला सुद्धा भाव नाही. बियाणे मोफत पण मातीचा नमुना द्यावा लागणार. आता वर्षाला केवळ 4च सिलेंडर उज्ज्वलांच्या घरोघरी. प्रत्येक घरामध्ये वर्षामध्ये 4च सिलेंडर मिळणार. एल निनोचे संकट तरी हळदीवर शेतकऱ्यांचा भरवसा. हळदीला 13,000 टनांनी वाढ.